सरस्वती महाभागे विद्यालंकारभूषिते वीणापुस्तकधरे देवी जिह्वाग्रे भव मे सदा। नमस्कार। भारतीय इतिहास संकलन समिति द्वारा आयोजित प्राचीन, मध्ययुगीन और अर्वाचीन भारत की महान महिलाएं या उपक्रमाद्वारे गेले काही महिने आपण अनेक कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून घेतो आहोत। याच साखळीतले 11वे पुष्प म्हणजे उपनिषद काळातल्या मैत्रेयी, गार्गी आणि सुलभा या तत्ववेत्या स्त्रियांच्या कर्तृत्वाविषयी आज आपण बोलणार आहोत। कुठल्याही संस्कृतीची प्रगती मापण्याचा एक महत्त्वाचा मापदंड म्हणजे त्या काळातल्या स्त्रियांची सामाजिक स्थिती। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सर्व पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा गेल्या अनेक शतकांपासून पितृसत्ताक पद्धती रूढ होती। स्त्रियांना कुटुंबात, समाजात फारसं महत्त्वाचं स्थान नव्हतं। शिक्षण, मतदान यांसारख्या मूलभूत अधिकारांपासून अगदी 18व्या-19व्या शतकापर्यंत स्त्रिया वंचित होत्या। भारतीय समाजातही स्त्रीचं स्थान देशकाळाच्या परिस्थितीप्रमाणे बदललेलं दिसतं। म्हणजे रथाचं चाक जसं वर खाली होत राहतं, तसं राजकीय आणि सामाजिक बदलांचा परिणाम स्त्रियांच्या सामाजिक दर्जावरती होतो, असा आजवरचा भारताचा इतिहास सांगतो। साहित्याच्या बद्दल बोलायचं झालं तर संस्कृतात रचलेले काव्य, नाटकादी ललित वाङ्मय म्हणा किंवा स्मृती, धर्मशास्त्र, सूत्रग्रंथ हे सगळे सुद्धा पुरुषांनीच रचलेले आणि पुरुषकेंद्रित आहेत असं दिसून येतं। थोडक्यात सामाजिक चालीरीती असोत अथवा शास्त्र, साहित्य असो, या सर्वांमध्ये स्त्रियांची भूमिका अगदी नगण्य किंवा दुय्यम आहे असं म्हणावं लागेल। पण या परिस्थितीतही काही स्त्रिया अशा होत्या ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यायला या समाजाला भाग पाडलं। या स्त्रिया सर्वच कालखंडात दिसून येतात, तशा वेदकाळातही अशा कर्तृत्ववान अनेक स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी तत्कालीन दिग्गजांच्या बरोबरीने स्वतःच्या ज्ञानाचीच सोणूक दाखवली। ज्यात वागांभृणी, सुघोषा, अपाला यांच्यासारख्या वेदातली सूक्त रचणाऱ्या ऋषिका येतात, तसंच आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय असलेल्या मैत्रेयी, गार्गी, सुलभा, ज्यांनी ब्रह्मतत्वासारख्या गहन तत्वज्ञानपर विषयावर केवळ चर्चाच केली नाही, तर काही वेळेला पुरुषांच्या शास्त्रार्थ चर्चेमध्ये निर्णायक परीक्षकाची भूमिका देखील बजावलेली दिसते। पण या मुख्य विषयाला सुरुवात करण्याआधी उपनिषद काळातलं शिक्षण आणि विशेषत्वाने स्त्री शिक्षण याच्याविषयी जरा जुजबी माहिती आपण करून घेऊया। तर उपनिषद काळातल्या शिक्षणाविषयीची साधारण वैशिष्ट्य आपल्याला अशा प्रकारची सांगता येतील। वयाच्या 6व्या वर्षी मुलाचं उपनयन केलं जायचं आणि त्याला गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवलं जायचं। ही प्रथा मुख्यत्वे पुरुष संततीच्या बाबतीत दिसते, पण कधीतरी स्त्रियांचं उपनयन केले जाण्याचेही संदर्भ आढळून येतात। अनेकदा स्त्रिया घरीच शिक्षण घेत असाव्यात असे संदर्भ जास्त सापडतात। उपनयनानंतर शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये हारित स्मृती नावाचा एक स्मृतिग्रंथ आहे। त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्त्रिया सांगितलेल्या आहेत। एक प्रकार म्हणजे सद्योवधू, याचा अर्थ जिला संसार करण्याची इच्छा आहे आणि लग्न होईपर्यंत ती शिक्षण घेते आहे। आणि दुसरा प्रकार म्हणजे संन्यास घेऊन मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या अशा ब्रह्मवादिनी स्त्रिया। उपनिषद वाङ्मय हे मुळातच ज्ञानकांड म्हणून ओळखलं जातं। विश्वाचं गूढ उकळण्याचे प्रयत्न आपल्याला ऋग्वेद काळामध्येच सुरू झालेले दिसतात, पण त्याला वेग आलेला दिसतो तो उपनिषदांच्या काळात। उपनिषद ज्या ज्ञानप्राप्तीबद्दल बोलतायत ते आता आपलं गणित किंवा भाषा यांच्यासारखं लौकिक शिक्षण नाही आहे, तर ते आत्मतत्वाचं ज्ञान आहे। गुरुकुलामध्ये साधारण सर्वच शिष्यांना गुरु लौकिक शिक्षण देत असत, पण गूढ आणि औपनिषदिक ज्ञान मात्र फक्त काही मोजक्या शिष्यांना प्राप्त व्हायचं। त्या शिष्याची परीक्षा घेतल्यानंतर जर तो त्यात उत्तीर्ण झाला तरच हे ज्ञान गुरु एकांतात त्या शिष्याला देत असत।
परमतत्वाच्या ज्ञानावर कोणत्याही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हती. पुरोहित, क्षत्रिय, स्त्रिया, क्षूद्र अशा सर्वांनाच परमतत्वाचं ज्ञान प्राप्त झाल्याची उदाहरणं संपूर्ण उपनिषद वाङ्मयामध्ये आढळतात. विशेषत्वाने क्षत्रिय वर्ग हा या बौद्धिक आणि साहित्यिक विचारधारेशी जास्त जोडलेला दिसून येतो. त्यामुळे उपनिषदिक तत्वज्ञान हे मुख्यतः क्षत्रिय वर्गाकडनं निर्मिलं गेलेलं आहे. जनक, जानश्रुती, प्रतर्दन यांच्यासारख्या राजांच्या कथा आपल्याला उपनिषदामध्ये मिळतात. तसंच ब्रह्मवादिनी सुलभा ही पण तत्ववेत्ती क्षत्रिय वंशाचीच होती असं दिसून येतं. हे ज्ञान कसं संक्रमित केलं जाईल किंवा गुरुकडून शिष्याला ज्ञान हे कसं मिळत असे असा प्रश्न विचारायला गेला तर संवादात्मक पद्धतीने हे ज्ञान शिष्यापर्यंत पोहोचवलं जाईल. गुरु शिष्य संवाद ज्याच्यामध्ये शिष्य प्रश्न विचारत असे आणि गुरु त्याचं उत्तर देत असे, किंवा ज्ञानी लोकांच्या शास्त्रचर्चा, वादचर्चा ही साधारणपणे ज्ञानसंक्रमणाची पद्धत होती असं आपल्याला म्हणता येतं. आजचा आपल्या व्याख्यानाचे विषय असलेल्या तिन्ही स्त्रिया गार्गी, मैत्रेयी आणि सुलभा अशाच संवादांच्या किंवा शास्त्रचर्चांच्या माध्यमातनं आपल्याला एका कथेतनं भेटतात. आता इथे हे नमूद करणं आवश्यक आहे की खरं तर या स्त्रियांबद्दल केवळ एकच कथा उपलब्ध आहे आणि त्यांच्या या संवादांमध्ये किंवा या शास्त्रचर्चांमध्ये कुठेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा शिक्षणाबद्दल फारशी माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे या चर्चा ज्या झालेल्या दिसतात त्या चर्चांमधनंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अनुमान काढायला लागतं. तर पहिला संवाद जो घडतो तो मैत्रेयी आणि याज्ञवल्क्यामध्ये. बृहदारण्यक उपनिषदातल्या 2ऱ्या अध्यायामध्ये मैत्रेयीची कथा येते. मैत्रेयी ही मित्र नावाच्या ऋषींची कन्या आणि ब्रह्मवादिनी गार्गीची ही भाची आहे. सर्व बाजूंनी ज्ञानाचा, बुद्धीचा वारसा लाभलेली ही मुलगी. तिची कथा बृहदारण्यकात येत असली तरी अनेक प्रकारच्या साहित्यात मैत्रेयीचे विविध उल्लेख मिळतात. जसं ऋग्वेदामध्ये मैत्रेयीच्या नावाने 10 सूक्त आढळतात. तर अश्वलायन गृह्यसूत्रात सुलभा मैत्रेयी म्हणून तिचा उल्लेख केलेला आढळतो आणि तिचे वडील जनकाच्या दरबारी मंत्री होते असाही रेफरन्स मिळतो. महाभारत आणि गृह्यसूत्रांमध्ये तिचा अविवाहित ब्रह्मवादिनी म्हणून उल्लेख आहे, तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये ती आपल्याला याज्ञवल्क्याच्या पत्नीच्या स्वरूपात दिसते. आता हे सगळे विविध संदर्भ बघितले तर या सर्वांवरनं ही मैत्रेयी एकच असावी का अशी पण शंका येते. तरीसुद्धा बृहदारण्यक उपनिषदामध्ये ज्या मैत्रेयीची कथा येते त्या मैत्रेयीचा ब्रह्मवादिनी मैत्रेयी म्हणून आपण विचार करणार आहोत. मैत्रेयीने स्वतःच्या वडिलांच्या घरीच शिक्षण घेतलं आणि मावशी असलेल्या गार्गीच्या बरोबरीने राहिल्यामुळे तिच्या विचारांना संपन्नता आली असावी असं दिसतं. यथावकाश तिचा विवाह याज्ञवल्क्य या द्रष्ट्या ऋषींशी झालेला आहे. याज्ञवल्क्यांना कात्यायनी नावाची 2री एक पत्नी होती, पण या दोन्ही पत्नींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. कारण कात्यायनीचं जे वर्णन येतं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ती साधारण संसारी स्त्री होती, साधारण बुद्धिमती स्त्री होती. या उलट मैत्रेयी ही मुळात गंभीर, अंतर्मुख, विचारी म्हणून प्रसिद्ध आहे. एके दिवशी याज्ञवल्क्यांनी या दोघींना बोलवलं आणि त्यांना म्हणाले की आता ह्याच्या पुढे मी संन्यास घेण्याचा निश्चय केलेला आहे, त्यामुळे माझी जी काही स्थावर जंगम संपत्ती आहे ती मी तुम्हा दोघींमध्ये सारखी वाटून देणार आहे. आता ह्याच्यावरती मैत्रेयीने याज्ञवल्क्यांना एकच प्रश्न विचारला की भगवान, तुम्ही ही सगळी संपत्ती वगैरे देत आहात, हे सगळं ठीक आहे, पण हे सगळ्याचं मी काय करू? हे सगळं तर मामूली धन आहे. मला सांगा, जर पृथ्वी भरून मला संपत्ती मिळाली तर त्याने मी अमर होईन का? मंडळी, खरं तर या प्रश्नामुळेच मैत्रेयी अमर झाली. कारण बघा, जेव्हा तुम्हाला योग्य उत्तर हवं असतं त्यावेळेला तुम्ही योग्य प्रश्न विचारणंही तितकंच गरजेचं असतं. तुम्ही मला हे सगळं का देत आहात असा प्रश्न जर मैत्रेयीने याज्ञवल्क्यांना विचारला असता तर तुझं पुढचं आयुष्य, माझ्याशिवायचं आयुष्य सुखात जावं याच्यासाठी असं म्हणून कदाचित याज्ञवल्की शांत बसले असते. पण
मी अमर होईन का, हा प्रश्न विचारल्यामुळे याज्ञवल्क्य मुनींना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मविद्येच्या अनुषंगानेच द्यायला लागलं. तिचा हा प्रश्न ऐकून याज्ञवल्क्य म्हणाले की नाही, साधारण श्रीमंत लोकांचं आयुष्य जसं असतं तसं तुझं आयुष्य सुखाचं होईल, पण अमृतत्वस्य तू न आशास्ति वित्तेन, अर्थात संपत्तीने अमृतत्व मिळणार नाही. यावर मैत्रेयी म्हणते, तर मग ही संपत्ती नको मला. मला अमृतत्वाची प्राप्ती कशी होईल त्याविषयी तुम्हाला जे जे माहिती आहे ते तुम्ही मला सांगा. मैत्रेयीच्या या उत्तरामध्येच आपल्याला तिचा बाणेदारपणा दिसून येतो. भौतिक संपत्तीच्या अशाश्वतेचं संपूर्ण ज्ञान तिला कदाचित नसेल, पण त्याची जाणीव तिला नक्की आहे. जे मिळतंय त्याचा स्वीकार न करता उत्कृष्ट गोष्ट प्राप्त व्हावी ह्याच्यासाठीची तिची पारखी नजर मला यात दिसते. आणि त्याबरोबरीने ब्रह्मज्ञान मिळवायला लागणारी तळमळ, तिच्यामध्ये असलेली विद्यार्थ्याची नम्रता, हे सर्व गुण पारखूनच याज्ञवल्क्यांनी तिला ब्रह्मज्ञान दिलं. सर्व जग हे ब्रह्मच आहे असं सांगताना याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला म्हणतात की पती, पत्नी, पुत्र, माता पिता हे सर्व मनुष्याला प्रिय असतात, कारण त्यांच्यामध्येही तेच आत्मतत्व वास करतं जे स्वतःमध्ये असतं. भौतिक प्रेम स्वार्थप्रणित असतं, पण आत्म्याचं प्रेम शाश्वत असतं. आत्मतत्व हे सर्वत्र कसं दिसून येतं हे सांगताना याज्ञवल्क्य एक सुंदर उदाहरण देतात. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मीठ विरघळल्यावर ते दिसेनासं झालं तरी मीठ पाण्यातच असतं, तसं आत्मतत्व आपल्या सर्वांमध्ये वास करत असलं तरी सुद्धा ते दिसत नाही. यावर मैत्रेयी तिच्या मनातल्या विविध शंका विचारायचा प्रयत्न याज्ञवल्क्यांना करते. त्यावेळेला याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्रेयी, आत्मतत्व हे उत्तरांनी समाधान करून घेण्याची गोष्ट नाहीये, तर आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्यो मैत्रेयी. अर्थात, हे मैत्रेयी, आत्मेविषयी वेदांमध्ये वाचावं, त्यानंतर गुरुकडून त्याविषयी ज्ञान घ्यावं, पण शेवटी मनन, चिंतन आणि ध्यानानेच तुझ्या प्रश्नाची उत्तरं तुला मिळतील. या संवादाच्या माध्यमातून मैत्रेयीबद्दल असं म्हणता येईल की मैत्रेयीची बुद्धी मुळातच तल्लख असल्याने तिने धर्मग्रंथांमध्ये निश्चितच याविषयी आधी वाचलं असावं. याचा प्रत्यय तिने जेव्हा संपत्ती न मागता आत्मतत्वाचं ज्ञान किंवा ज्ञानाला झुकतं माप दिलं तिथेच येतो. भल्या भल्यांना जिथे संपत्तीचा मोह सोडवत नाही तिथे एका तरुण विवाहित स्त्रीने उचललेलं हे पाऊल निश्चितच गौरवास्पद आहे. पतीला गुरु मानून ती आत्मतत्वाविषयी त्याच्याकडून ज्ञान घेते आणि त्यावर ध्यान करून ब्रह्मवादिनी होते, पण ब्रह्मवादिनी शिवाय ती एक सत्पात्र विद्यार्थिनी ठरते. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीसारखाच दुसरा प्रसिद्ध संवाद आहे तो गार्गी आणि याज्ञवल्क्याचा. गर्गवंशातल्या वचकनु ऋषींची पुत्री म्हणून गार्गी वाचकनवी अशाही नावाने प्रसिद्ध आहे. गर्गवंशातली म्हणून गार्गी आणि वचकनुची पुत्री म्हणून वाचकनवी असं पैतृक नावानेच आपल्याला गार्गीचा उल्लेख केलेला दिसतो. तिचं स्वतःचं नाव काही असावं का वेगळं याच्याबद्दल काहीही संदर्भ सापडत नाहीत. ऋग्वेदामधल्या 10व्या मंडळातलं 39वं सूक्त आणि 5व्या मंडळातलं 28वं सूक्त या 2 सूक्तांचं कर्तेपण गार्गीकडे आहे. बृहदारण्यक उपनिषदातल्या 6व्या अध्यायात जनकाच्या दरबारात याज्ञवल्क्याशी झालेल्या तिच्या चर्चेचा कथाभाग येतो तो असा. मिथिला देशाचा राजा जनक हा मोठा ब्रह्मज्ञानी आणि विद्येचा पूजक मानला जात असे. त्याच्या दरबारामध्ये नेहमीच ज्ञानी लोकांचं येणं जाणं असे. राजा स्वतः ज्ञानी असल्यामुळे त्याच्या दरबारात नेहमीच शास्त्रचर्चा चालत. अनेक वेळेला राजा स्वतः त्यांच्यामध्ये भाग घेत असे. या शास्त्रचर्चांना प्रवेशाचं कुठलंही बंधन नव्हतं, त्यामुळे त्याच्या सभेमध्ये अनेक वेळेला ब्रह्मवादिनी स्त्रिया येऊन या चर्चांमध्ये भाग घेत असत. एकदा राजाने यज्ञ केला आणि त्या निमित्ताने देशोदेशीचे विद्वान त्याच्या दरबारामध्ये आले होते. यावेळी राजा जनकाने
सुवर्णालंकारांनी सजवलेल्या 1000 गायी आणल्या आणि उपस्थितांना आवाहन केलं की तुमच्यापैकी जो ब्रह्मज्ञानी सर्वोच्च ज्ञानी असेल त्यांनी या गायी घेऊन जाव्या. अर्थातच असं आवाहन केल्यामुळे संकोचून कोणीही पुढं आलं नाही. पण याज्ञवल्क्य ऋषी मात्र या गायी घेऊन जाण्याची सूचना आपल्या विद्यार्थ्यांना करायला लागले. त्यावेळेला इतर विद्वानांनी त्यांच्या या कृतीवरती आक्षेप घेतला आणि स्वतःचं ज्ञान सिद्ध करण्याची त्यांना सूचना केली. याज्ञवल्क्यांनी ती सूचना मान्य केली आणि सुरू झाली शास्त्रार्थ परीक्षा. या यज्ञाला उपस्थित असलेल्या अनेक ऋषीमुनींनी विद्वानांनी याज्ञवल्क्यांना प्रश्न विचारले आणि त्याची समर्पक उत्तरं याज्ञवल्क्याने दिली. याच यज्ञामध्ये गार्गी वाचक नवी सुद्धा उपस्थित होती. गार्गीनेही याज्ञवल्क्याला काही निर्णायक प्रश्न विचारले. जसं पंचमहाभूत कशामध्ये ओतप्रोत आहेत? याज्ञवल्क्याने उत्तर दिलं, पृथ्वीमध्ये ओतप्रोत आहेत. पृथ्वी कशामध्ये ओतप्रोत आहे? आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा भूभाग हा पाण्याने समुद्राने वेढलेला आहे. तेच उत्तर याज्ञवल्क्यानेही दिलं की जलामध्ये ओतप्रोत आहे. जल कशामध्ये ओतप्रोत आहे? जल वायूमध्ये ओतप्रोत आहे. अशी त्यांची प्रश्नोत्तरांची मालिका चालूच राहिली. सर्वात शेवटी गार्गीने एक प्रश्न विचारला, ब्रह्मलोक कशामध्ये ओतप्रोत आहे? त्यावेळेला मात्र याज्ञवल्क्याने गार्गीला सुनावलं, गार्गी मा अतिप्राक्षीही. हे गार्गी, स्वतःच्या मर्यादा सोडू नकोस आणि ब्रह्मतत्वाबद्दल प्रश्न तर मुळीच विचारू नकोस, नाहीतर तुझं शिर जमिनीवर पडेल. असं म्हणून त्याने गार्गीला गप्प केलं. इथे या संवादाचा पूर्वार्ध संपतो. आता हा संवाद म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेचा प्रतिनिधी असलेला याज्ञवल्क्य आणि तो एका मर्यादामुक्त स्त्रीला समज देतो आहे किंवा स्त्रियांनी वेद शिकू नये अथवा अर्धवट ज्ञानामुळे त्यांची कशी वाताहत होते, अशा धारणेतनं साधारणपणे या संवादाकडे लोक बघतात. पण मला असं वाटतं की इथे गार्गी स्त्री आहे म्हणून तिला समज दिली गेली आहे असं नाही आहे. तर गार्गीने ब्रह्मतत्वासारख्या एका मूलभूत तत्वावरती किंवा मूलभूत सिद्धांतावरती प्रश्न केला म्हणून तिला दिलेली ही समज आहे. कुठल्याही शास्त्राच्या बाबतीमध्ये तुम्ही घ्या, मूलभूत सिद्धांत हे काही गृहीतकांवरती अवलंबून असतात हे आपल्याला माहिती आहे. जसं गणिताच्या बाबतीमध्ये 1 + 1 = 2 हा एक मूलभूत सिद्धांत आहे. तर 1 आणि 1 म्हणजे 2च का असा प्रश्न आपण विचारला तर पुढे वाढणारा गणिताचा डोलाराच कोसळून पडेल. तसंच ब्रह्म हे शाश्वत सत्य आहे, त्याला आदी नाही, त्याला अंत नाही, हा भारतीय दर्शनशास्त्रातला मूलभूत सिद्धांत आहे. त्यावरच प्रश्न विचारण्याचं धाडस केल्यामुळे मैत्रेयीच्याच ज्ञानावर प्रश्न उठतील आणि म्हणून तिचं मस्तक कोसळेल हे याज्ञवल्क्याचे शब्दसुद्धा तिच्या मानभंगाशी संबंधित सांकेतिक शब्द असण्याची दाट शक्यता मला वाटते. आणि म्हणूनच गार्गीच्या ठिकाणी इतर कोणताही पुरुष जरी असता तरी त्याला अशाच प्रकारची समज दिली गेली असती. गार्गी सुद्धा इथे विनम्रपणे आपली चूक मान्य करते आणि शांत बसते. या कथेमध्ये याज्ञवल्क्य मुनींनी अनेक विद्वानांची वादचर्चा करून त्यांना हरवून परत पाठवलेलं दिसतं. आता या हरलेल्या विद्वानांपैकी परत उठून कोणीही याज्ञवल्क्याला प्रश्न करण्याचं धाडस केलेलं नाहीये. ते धाडस केलं ते गार्गीने. ती पुढे येते आणि म्हणते की हे विद्वानांनो, अमोघ बाणांसारखे फक्त 2 प्रश्न तुमच्या परवानगीने मी याज्ञवल्क्याला विचारते आहे. जर त्याचं उत्तर मला याज्ञवल्क्य देऊ शकले तर तुमच्यापैकी कोणीही ब्रह्म या विषयामध्ये याज्ञवल्क्याला जिंकू शकणार नाही. आता या एका वाक्यातच गार्गीचं वेगळेपण आपल्याला दिसतं. ज्ञाननिष्ठा, सत्य पडताळून पाहण्याची तिची धडपड, जिज्ञासू वृत्ती, परखडपणा, आत्मविश्वास आणि तिची प्रखर बुद्धिमत्ता या सर्व गुणांची चुणूक गार्गी इकडे आपल्याला दाखवते. ब्रह्मतत्व हे कसं सर्वसमावेशक आहे आणि तरीही इंद्रिय गोचर नाही याच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर ज्या वेळेला गार्गीला याज्ञवल्क्याकडनं मिळतं त्यावेळेला मोठ्या मनाने
ती याज्ञवल्क्याचं मोठेपण मान्य करते. याज्ञवल्क्याच्या परीक्षेमध्ये गार्गी एवढ्या मोठ्या शास्त्रचर्चेमध्ये एका निर्णायक परीक्षकाची भूमिका बजावते. स्वतःच्या प्रश्नांची समर्पक उत्तरं मिळाल्यावर ती सभेच्या वतीने याज्ञवल्क्याच्या विजयाचा निर्णय घोषित करते आणि विद्वानांनी भरलेली ती सर्व सभा गार्गीचा निर्णय मान्य करते. गार्गीची ही कथा खरंच स्फूर्तिदायक आहे. तिने स्वतःचं सारं जीवन वेदाध्ययन आणि शास्त्रचर्चेमध्ये व्यतीत केलं. लग्न केल्यावर सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे अभ्यासात खंड पडेल म्हणून आयुष्यभर ती संन्यस्त जीवन जगली. ज्ञानी इतकं सखोल असावं की तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात, तुमचं वय काय, तुमचा सामाजिक दर्जा कोणता, हे सर्व प्रश्न तुमच्या विद्वत्तेपुढे गौण पडावेत आणि सभेतल्या इतर विद्वानांनी ह्या विद्वत्तेला मान्यता द्यावी, याच्यामध्येच गार्गीचा मोठेपणा कळून येतो. तिसरा संवाद जो आहे तो आहे महाभारतातला सुलभा आणि जनकाचा संवाद. तर कोण बरं ही सुलभा? आपल्याला गार्गी आणि मैत्रेयी ही नावं अनेक वेळेला माहिती असतात. आजही मुलींना गार्गी मैत्रेयीची नावं दिली जातात. पण सामान्य लोक तर सोडाच, स्त्रीवादी विचारसरणीच्या किंवा संस्कृत भाषेच्या अनेक अभ्यासकांनाही सुलभा हे नाव अपरिचित आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये गार्गी मैत्रेयी यांच्या तोडीची असलेली सुलभा, तिचा उल्लेख उपनिषदांमध्ये जरा ओझरता आला आहे. तिची सविस्तर कथा येते ती महाभारतातल्या शांती पर्वात. ती कथा अशी आहे की धर्मध्वज नावाचा मिथिलेचा जनक राजा होता. सर्व विद्या आणि शास्त्रांमध्ये तो पारंगत होता आणि त्याची कीर्ती देशोदिशीचे विद्वान ऐकून त्याच्याशी चर्चा आणि वादविवाद करायला येत असत. त्याच काळात योगशास्त्राचा अवलंब करून राहणारी आणि देशोदेशी भ्रमण करणारी एक ब्रह्मचारिणी सुलभा, तिने अनेक लोकांकडनं जनकाबद्दल ऐकलेलं असतं, त्याच्या ज्ञानाबद्दल ऐकलेलं असतं. त्यामुळे त्याची परीक्षा घेण्यासाठी ती योगशक्तीने एका सौंदर्यवती स्त्रीचं रूप धारण करते आणि जनकाच्या दरबारामध्ये प्रवेश करते. त्या जनक राजाकडे जाऊन त्याची परीक्षा घेण्यामागे तिची 2 महत्त्वाची कारणं दिसून येतात. एक म्हणजे राजाच्या ज्ञानाची परीक्षा घेणं आणि दुसरं म्हणजे राजा खरा ब्रह्मज्ञानी आहे की ब्रह्मज्ञान मिळाल्याचा ढोंग करतो आहे ते तपासणं. ही ब्रह्मवादिनी सुलभा जेव्हा जनकाच्या दरबारात जाते त्यावेळेला तिचं सौंदर्य पाहून राजा चकित होतो. तिला आसनं, पाद्यपूजनं, भोजनं हे सगळं देऊन तिचा तो सत्कार करतो आणि ती संतुष्ट झाल्यावरती असा निश्चय करते की आता सर्व राजसभेच्या समोर मी राजाची परीक्षा घेईन. ती राजाला फक्त एकच साधा प्रश्न विचारते की तू कोण आहेस? ज्याचं उत्तर देताना राजा जनक स्वतःचा मोठा परिचय देतो. जसं मी महात्मा पंचशिखांचा शिष्य आहे, मी योगशास्त्रामध्ये पारंगत आहे, मी निष्काम कर्मयोगाचं पालन करतो, मला सुख दुःख प्राप्तीबद्दल मी उदासीन आहे, इतका उदासीन आहे की माझ्या एका हाताला चंदन लावलं आणि दुसरा हात जर माझा जाळून टाकला तरी मला त्याने काही फरक पडणार नाही. मी राजवैभव धारण करतो पण मी त्या राजवैभवात गुंतलेलो नाही. अशा प्रकारचं स्वतःचं वर्णन राजा करतच जातो. त्याचं हे उत्तर ऐकून सुलभा समजून जाते की हा राजा ज्ञानी तर आहे, पण त्याला अहंकार झाल्यामुळे त्याच्या वाणीवर ताबा उरलेला नाही. सुलभा त्याचा अहंकार आपल्या ज्ञानपूर्ण वाणीने दूर करते. सुलभा राजाला समजावते की वाणी कशा प्रकारची असली पाहिजे, शब्द कसे वापरले पाहिजेत. ती असं म्हणते की वाणीला दूषित करणारे 9 दोष आहेत आणि हेच 9 दोष बुद्धीलाही दूषित करतात. त्यामुळे या 18 दोषांनी रहित अशी जी वाणी आहे तीच वापरली गेली पाहिजे, तीच वाक्य म्हणून ओळखली जाते. वाक्याचा अर्थ स्पष्टपणे न समजणे याला उपेतार्थ वाक्य म्हणतात. ज्या वाक्याचे अनेक अर्थ न होता एकच अर्थ असतो त्याला अभिन्नतार्थ वाक्य म्हणतात. प्रशंसा करणाऱ्या विशेषणयुक्त वाक्याला न्याय्यवृत्त वाक्य म्हणतात. संक्षेप असलेल्या वाक्याला संक्षिप्त वाक्य म्हणतात. अशा प्रकारची विविध उदाहरणं देऊन
ती व्याकरण आणि त्याबरोबरीने भाषा कशी वापरावी हे राजाला शिकवते. तसंच काम, क्रोध, लोभ, नम्रता, गर्व, लज्जा आणि मान हे बुद्धीचे 9 दोषही त्याला दाखवते. अशा प्रकारे सुलभा राजाला अनेक प्रकारच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगते आणि जनकाचा भ्रम दूर करते. जाताना ती स्वतःचा परिचय त्याला देते. तेव्हा ती म्हणते की प्रधान नामक राजर्षीच्या कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे. वर्णाने मी क्षत्रिय होते. अनुरूप वर न मिळाल्यामुळे मोक्षमार्ग अनुसरायचा निश्चय करून मी संन्यासिनी झाले आहे. तुझी मोठी प्रशंसा ऐकून मी इथे आले होते, पण इथे आल्यावर कळलं की तू मोक्षासंबंधी भ्रमितच आहेस आणि त्यामुळे तुझा भ्रम दूर करून तुला योग्य मार्गावर आणता यावं यासाठी मी इथे आले. राजर्षी जनकासारखा अत्यंत ज्ञानी, शास्त्रपारंगत, तत्वदर्शी आणि बलाढ्य राजाशी टक्कर घेणं हे निश्चितच सुलभेचा निडरपणा दाखवतं. जनक आणि सुलभा यांचा हा संवाद खरोखर या प्राचीन महिलेच्या गहन विद्वत्तेवरती प्रकाश टाकतो. या तीनही महिलांच्या ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्वाचा परिचय करून देणाऱ्या 3 वेगवेगळ्या कथा आपण पाहिल्या. संवाद आणि वादविवाद या माध्यमातून या तिन्ही कथा आपल्या समोर येतात. मुळातच संवाद आणि वादचर्चा ही ज्ञानसंक्रमणाची अत्यंत प्रभावी साधनं म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. कृष्ण आणि अर्जुनाच्या संवाद रूपातली गीता असो, ब्रह्मसूत्रांवरती शंकराचार्यांचं भाष्य असो किंवा उपनिषदांमध्ये आलेल्या गुरुशिष्यांच्या चर्चा असोत, शास्त्रविषयक ग्रंथांच्या रचना ह्या अशा चर्चात्मक किंवा वादात्मक पद्धतीने केलेल्या दिसतात. सुलभ आणि सुटसुटीत संवादातून वाचकांनाही ज्ञानप्राप्ती सहज घडावी अशा प्रकारची त्यांची रचना असते. आता इकडे एक गंमत आहे की प्रश्नकर्त्याला दरवेळेला तयार उत्तर दिलं जातं असं नाही आहे. तर प्रश्नावरती थोडंसं भाष्य करून आजच्या काळातल्या ज्ञानरचनात्मक पद्धतीप्रमाणे स्वतः उत्तर शोधण्याची प्रेरणा दिली जाते आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की एका प्रकारे आदर्श शिक्षण पद्धतीतून शिकून पुढे आलेल्या या स्त्रिया आहेत. गार्गी, मैत्रेयी आणि सुलभा या तिन्ही ब्रह्मवादिनी स्त्रिया आयुष्यातल्या शिक्षणविषयक एकेका टप्प्याचं प्रतिनिधित्व करतात असं मला नेहमी वाटतं. शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, पण तिच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे टप्पे असतात. पहिला टप्पा शिक्षणाच्या संपादनाचा, ज्यामध्ये कष्टाने आणि जिद्दीने आपण ज्ञान प्राप्त करतो. मैत्रेयी ही अशीच हुशार विद्यार्थिनी आहे. सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा चिकाटीने ज्ञान मिळवणं त्याची प्रेरणा म्हणजे खरं तर मैत्रेयी होय. दुसरा टप्पा म्हणजे शिक्षणाचा स्वतःच्या उन्नतीसाठी वापर करणं. थोडक्यात जे काही मिळवलेलं ज्ञान आहे ते दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणणं. स्वतःला सिद्ध करण्याची धडपड याच टप्प्यात आपण करतो. नोकरी, पैसा, प्रसिद्धी हे सर्व याच टप्प्याचे बाय प्रोडक्ट्स आहेत. गार्गी स्वतः ज्ञानी आहे आणि ते ज्ञान समाजाच्या पुढे मांडून त्यावर शिक्कामोर्तब व्हावं ह्याच्यासाठीची तिची धडपड या कथेमध्ये दिसते. जनकाच्या यज्ञात जाऊन याज्ञवल्क्याशी केलेली चर्चा, स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षांची तिने केलेली पडताळणी हे त्याचंच द्योतक आहे. तिसरा टप्पा हा सुलभेचा म्हणजेच संपूर्ण ज्ञान झाल्यावरती येणाऱ्या उत्तरदायित्वाचा टप्पा. स्वतःला सिद्ध करून दाखवल्यानंतर जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं त्यावेळेला ते इतरांपर्यंत पोहोचवणं हे मोठं उत्तरदायित्व तुमच्याकडे येतं. मैत्रेयी आणि गार्गीपेक्षा सुलभा वेगळी आहे ती इथेच. जनक राजाचं ज्ञान अर्धवट आहे आणि त्याच्यामुळे त्याला अहंकार आहे हे जाणून ती स्वतः त्याच्या मदतीला येते. स्वतःला मिळालेलं ज्ञान इतरांना देण्याची जबाबदारी तिने ओळखलेली आहे. थोडक्यात ज्ञानप्राप्तीसाठी धडपडणारी विद्यार्थिनी म्हणजे मैत्रेयी पूर्ण ज्ञान झाल्यावरही स्वतःच्या आणि इतरांच्या ज्ञानाची पडताळणी करून
परिपूर्णतेचा ध्यास असलेली, आजच्या भाषेत स्वतःला अपडेटेड ठेवणारी ती गार्गी आणि स्वतः झालेल्या ज्ञानाचा फायदा इतरांना व्हावा ह्याच्यासाठी कार्यरत असलेली शिक्षिका ती सुलभा. या तिन्ही महिला आणि त्यांच्या कथा आजच्या काळातही अत्यंत प्रेरणादायी आहेत. प्राचीन, मध्यकालीन एवं अर्वाचीन भारत की महान महिलाएं या उपक्रमात सहभागी होण्याची मला संधी दिल्याबद्दल आणि माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली विभाग यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. धन्यवाद.